हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन आणि आज घेऊन आलोय 14 तारखेच्या करंट अफेअर्स. ठीक आहे, आजच्या करंट अफेअर्स महत्त्वाच्या चालू घडामोडी की ज्या येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट डिरेक्टली. बघा, आजचा आपलं मॅगझिन आहे. महत्त्वाच्या ठळक ठळक घडामोडी काय काय ते बघूया, की जेणेकरून तुमचे फास्ट फॉरवर्ड मध्ये काय होईल, रिव्हिजन होईल. ठीक आहे, आणि विल डिरेक्टली स्टार्ट. बघा काय काय दिले आजच्या प्रमुख घडामोडी कशाबद्दल आहे ते बघा. ठीक आहे, चलो बघा. उत्तर प्रदेश, बघा आता उत्तर प्रदेश महिला उद्यम निधी योजना. ठीक आहे, महिला उद्योजकता, आर्थिक समावेशन आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेशचा आहे महिला उद्यम निधी योजना. मग कोणत्या राज्याचा आहे तर उत्तर प्रदेश. उद्देश काय? महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योग, ठीक आहे, मायक्रो आणि स्मॉल उद्योग स्थापन करण्यासाठी. मायक्रो स्मॉल, मीडियम नाही, मायक्रो आणि स्मॉल लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांचा विस्तार करण्यासाठी 50,000 ते 10 लाख पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. किती? विमेन एंटरप्रेन्युअर्स इन इंडिया स्कीम आहे. कमी व्याजदराने, शून्य व्याजदर नाही, कमी व्याजदर, शून्य व्याजदर नाही, कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे. ही योजना महिला उद्योजकता, स्वयंरोजगार, वित्तीय समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. आर्थिक सक्षमीकरणाला काय देते? प्रोत्साहन देते. गेटिंग? कोणते? महिला उद्यम निधी योजना कोणत्या राज्याचे? उत्तर प्रदेशची. ठीक आहे, उत्तर प्रदेश किंवा उत्तर प्रदेशने महिला सक्षमीकरणासाठी कोणती नवीन योजना आणली तर महिला उद्यम निधी योजना. त्या योजनेअंतर्गत कितीपर्यंत कर्ज दिलं जाऊ शकतं? 50,000 पासून तर 10 लाख रुपयेपर्यंत, कमी व्याजदराने, शून्य व्याजदराने नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, WDAM ग्लोबल एअर पॉवर रँकिंग. ठीक आहे, बघा इंडियन म्हणजे ग्लोबल एअर पॉवर रँकिंग. भारतीय हवाई दल सलग 5व्यांदा जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल ठरले. ठीक आहे, जागतिक नामांकनानुसार. ठीक आहे, वर्ल्ड ची जी रँकिंग आहे, ठीक आहे, कशाबद्दल? ग्लोबल एअर पॉवर रँकिंग. ग्लोबल एअर पॉवर रँकिंग. भारतीय हवाई दल सलग 5व्यांदा जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल ठरले. बघा, इंडियन एअर फोर्स, ठीक आहे, काय? WDM आणि ए. ठीक आहे, सो हा जो इंडेक्स आहे याचा ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये चीनचं कोणतं आहे? PLAAF ला मागे टाकत सलग 5व्यांदा जगात तिसरे स्थान पटकावले आहे. ठीक आहे, काय? WDMA ची बघा ट्रू व्हॅल्यू रेटिंग प्रणाली केवळ विमानांच्या संख्येवर नव्हे तर हवाई दलांचे मूल्यांकन, त्यांच्या परिचालनाच्या क्षमता, आधुनिकीकरण आणि लढाऊ परिणामकारकतेच्या आधारावर करते. आलं लक्षात? इंडियन एअर फोर्स सलग 5व्यांदा आलेले कशात? ग्लोबल एअर पॉवर रँकिंग मध्ये. ग्लोबल एअर पॉवर रँकिंग मध्ये सलग 5व्यांदा तिसऱ्या क्रमांकावर आले. चायनाला त्यांनी काय केलेलं आहे? मागे टाकलंय. गेटिंग? सो हे फक्त लक्षात ठेवा. कोणता इंडेक्स आहे तो. इंडेक्स कंटिन्युअसली विचारले जातात. नेक्स्ट, INS महेंद्रगिरी F-38. INS महेंद्रगिरी F-38 कार्यान्वित झाले. भारतीय नौदलात सामील झालेली शेवटची स्वदेशी प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट. काय? प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेटचा भाग आहे आणि त्यातली शेवटची कोणती? INS महेंद्रगिरी. बघा, प्रोजेक्ट 17A अंतर्गतची सहावी आणि अंतिम स्वदेशी बनावटीची स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी F-38 11 जुलै 26 रोजी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यात सामील झालेली आहे. बघा काय देत? वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेली, इम्पॉर्टंट आहे, वॉरशिप ब्युरोने डिझाईन केलेली आणि माझगाव डॉक शिपयार्ड इथे लिमिटेडने बांधलेली ही फ्रिगेट असून 75% पेक्षा जास्त भाग स्वदेशी घटक. 75 पेक्षा जास्त घटक आहे स्वदेशी. आलं लक्षात? INS महेंद्रगिरी F-38 कोणत्या प्रोजेक्टचा भाग आहे? प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट. ठीक आहे, सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेली आहे आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्सने बनवलेले. गेटिंग? दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. बघा, UN विमेनचा अहवाल, युनायटेड नेशन्स विमेनचा अहवाल आहे. जागतिक मानवतावादी मदतीतील कपातीमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसमोरील कल्याणासमोरील संकट अधिक गडद झालेले. ह्युमॅनिटेरियन जी हेल्प आहे, फॉर एक्झाम्पल यमेन कंट्री असेल, अफगाणिस्तान असेल,
किंवा मिडल ईस्टर्न काही कंट्रीज असतील, तर ते महिलांना तेवढी मदत होत नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोरचं संकट जास्त गडद होत आहे. बघा, विमेनच्या ताज्या अहवालानुसार जागतिक मानवतावादी तुटवड्यामुळे गेल्या वर्षी किमान 10 लाख महिला आणि मुली अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहिल्या. आर्थिक संकटामुळे जवळपास 90% महिला संघटना वाढती गरज पूर्ण करण्यास असमर्थ आहेत आणि अनेकांवर काय बंद होण्याचा पण धोका आहे. म्हणजे खूप साऱ्या महिलांच्या रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना ह्युमॅनिटेरियन मदत नाही मिळाली. म्हणजे ज्या काही काही ऑर्गनायझेशन्स आहेत वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काम करतात त्यांना ती मदत मिळालेली नाही, त्यामुळे ते बंद होण्याच्या पण मार्गावर आलेले आहेत, असा युनायटेड नेशनचा अहवाल आहे. आणि हा तुम्ही जर मेन्स वगैरे जरी लिहित असाल तर त्याच्यात पण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, झारखंड AI धोरण 2026 ते 31, AI चलित प्रशासन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट बेस्ड ऍडमिनिस्ट्रेशन, डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषण आधारित विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ठीक आहे. आता बघा, झारखंड सरकारने आपले AI धोरण 2026 ते 31 चा आराखडा प्रसिद्ध केलेला आहे. उद्देश काय? राज्याला AI सक्षम प्रशासन, डिजिटल नवोपक्रम आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवायचे. या धोरणामुळे बघा 1150 कोटी 1150 कोटी सरकारी गुंतवणूक, 10,000 कोटीहून अधिक खासगी गुंतवणूक आणि 50हून अधिक बघा 50हून अधिक GCC 1000 AI स्टार्टअप आकर्षित करणे आणि 1 लाखांहून अधिक AI आधारित रोजगार. जर असे काही उपक्रम कोणताही राष्ट्र कोणताही राज्य जर आणत असेल तर त्याचा मुख्य उद्देश एकच असतो, काय की रोजगार आणायचं त्या राज्यात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक सुबत्ता घेऊन यायची, जेणेकरून तिथल्या लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. सो कोणाचं आहे AI धोरण 2026 ते 31 नुकतंच कोणत्या राज्याने लॉन्च केलंय? झारखंडने नुकतंच कोणतं धोरण लॉन्च केलंय? AI आधारित 2026 ते 31 पर्यंत. डन. सो हे सगळं त्यांचा उद्देश आहे, फक्त लक्षात असू द्या. इंडिया पोस्ट बघा, आता इंडिया पोस्ट ट्राय सामंजस्य करार ग्रामीण भारतातील दूरसंचार नेटवर्कचे देशव्यापी सर्वेक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देईल. बघा, आता टपाल विभाग DOP आणि ट्राय ग्रामीण भारतातील मोबाईल नेटवर्कच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अंदाजे किती 5.68 लाख गावांमध्ये देशव्यापी सर्वेक्षण केलेले आहे. बघा, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वाक्षरी केली. मोबाईल कव्हरेज, कॉलची गुणवत्ता, इंटरनेटचा वेग, सेवेची उपलब्धता यांची शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करून नेटवर्कच्या त्रुटी आणि सर्वेक्षण. कोणाचे? इंडिया पोस्ट ट्राय सामंजस्य करार. कोणाचे? डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अँड टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय यांचा नेटवर्क यांचा प्रोग्राम आहे ग्रामीण भागात एस्पेशली. डन. देन अगेन इम्पॉर्टंट न्यूज बघा, आता या भारत न्यूझीलंड सामरिक भागीदारी 2030 पर्यंत काय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्रोग्राम असेल भारताचा आणि न्यूझीलंडचा, संरक्षण, व्यापार, सागरी सुरक्षा आणि इंडो पॅसिफिक सहकार्यासाठी. द्विपक्षीय संबंध भागीदारीच्या पातळीवर 2030 चा रोडमॅप प्रसिद्ध केलेला आहे. या क्षेत्रांमध्ये बघा 10 करारांवर स्वाक्षरी केलेली. किती? 10 करारांवर स्वाक्षरी केलेली. या रोडमॅप मध्ये बघा संरक्षण, व्यापार, सागरी सुरक्षा, कृषी, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि पर्यावरण सारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. डन. सो ह्या गोष्टींमध्ये ते फोकस केला जाणार आहे. कोणाकोणामध्ये? भारत आणि न्यूझीलंड. अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज आहे. भारत ऑस्ट्रेलिया, आता मोदी साहेब न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत ना. मग क्रीडा सहकार्य आराखडा 2030, राष्ट्रकुल खेळ असतील आणि 2032 ऑलिम्पिकच्या तयारीला नवी दिशा मिळेल. डन. 2032च्या ऑलिम्पिक पर्यंत भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅपची घोषणा करेन. क्रीडा क्षेत्रातील दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याला नवी दिशा दिलेली. हा रोडमॅप 2023च्या क्रीडा सहकार्य सामंजस्य करारावर MOU वर काय आधारित असून प्रशिक्षण असेल, क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान, खेळाडू विकास, महिला क्रीडांना प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित करेल. आलं लक्षात? क्रीडा रिलेटेड कोणत्या देशासोबत 2030 चा रोडमॅप आपण तयार केला? ऑस्ट्रेलिया सोबत. आणि सामरिक भागीदारी न्यूझीलंड सोबत. आणि याच्यात काय असेल? 2030च्या राष्ट्रकुल खेळ आणि 32च्या ऑलिम्पिकच्या तयारीला एक नवी दिशा भेटेल, जेणेकरून आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. आलं लक्षात? देवाणघेवाण या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढ्या न्यूज सगळ्या इम्पॉर्टंट होत्या. लेट्स सी नाव जस्ट सी द MCQs. बघा, उत्तर प्रदेश महिला उद्यम निधी योजना 2026 अंतर्गत प्रदान केली जाणारी कमाल कर्ज रक्कम किती? 10 लाख. म्हणजे किती ते 50,000
तर 10,00,000. ठीक आहे, 50,000 तर 10,00,000 आहे. डन. ही योजना पात्र महिलांना सहाय्य देऊन महिला उद्योजकता, स्वयंरोजगार, आर्थिक समावेशन, आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देईल. गेटिंग? कोणाकोणाला असणार आहे ती? ज्या पात्र महिला असतील त्यांना 50,000पासून 10,00,000. आणि कसं असेल? बिनव्याजी असेल का? नाही, कमी व्याजदराने. कमी व्याजदर. कमी व्याजदर असेल. डन. कमी व्याजदराने. WDMMA ग्लोबल एअर पॉवर 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा इंडियन एअरफोर्सचा क्रमांक कितवा आहे? 3रा आहे. कोणाला रिप्लेस केलं? चायनाला. चायनाला रिप्लेस करून भारताचा कितवा रँक आहे? 3रा रँक आहे. चीनच्या PLAF ला मागे टाकत सलग 5व्यांदा जगात 3रा क्रमांक पटकावलेला आहे. बघा नेक्स्ट, INS महेंद्रगिरी. INS महेंद्रगिरी F30 कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेले आहे? प्रोजेक्ट 75, प्रोजेक्ट 15, प्रोजेक्ट 17A. बघा 75% पेक्षा जास्त काय आहे भाग? भारतीय बनावटीचा आहे, स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, नेटवर्क केंद्रित सूक्ष्म क्षमता असून ती आत्मनिर्भर भारत अभियानाला काय देते? बळ देते. आत्मनिर्भर भारत अभियानाला काय देते? बळ देते. डन. सो INS महेंद्रगिरी. ठीक आहे, कोणता प्रकल्प आहे? 17A. स्टेल्थ फ्रिगेट आहे, स्वदेशी बनावटीची, 6वी आणि शेवटची. ठीक आहे, 6वी आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्ट अंतर्गत 6 पाणबुड्या बनवण्यात आलेल्या. डन. बघा UN विमेनच्या अहवालानुसार किमान किती महिला आणि मुली अत्यावश्यक सेवांपासून वंचित होत्या? 10,00,000 पर्यंत मुले आणि महिला. ठीक आहे. झारखंड AI धोरण 2631 अंतर्गत सरकारी गुंतवणुकीचे लक्ष्य किती आहे? 1150 कोटी. ठीक आहे. मग 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खासगी गुंतवणूक असेल आणि 1,00,000 पेक्षा जास्त AI आधारित रोजगार निर्मिती त्या प्रकल्पांतर्गत करायची. डन. ग्रामीण मोबाईल नेटवर्क सर्वेक्षणासाठी कोणत्या 2 संस्थांमध्ये सामंजस्य करार झालेला आहे? कोण कोण आहेत मग? दूरसंचार विभाग आणि BSNL, प्रदूषण नियंत्रण विभाग आणि ट्राय. ठीक आहे. कोण कोण आहेत मग? इस्रो आणि ट्राय आणि NIC आणि दूरसंचार विभाग. ठीक आहे. आता बघा टपाल विभाग आणि ट्राय येते. ठीक आहे, दूरसंचार विभाग आणि ट्राय. ठीक आहे, हे प्रदूषण नियंत्रण नाही आहे. ठीक आहे, DOP डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, टपाल विभाग आणि ट्राय. ठीक आहे, या गावांमधील आहे. हे स्टेटमेंट फक्त करेक्ट करून घ्या. काय येतं? DOP. बघा भारत न्यूझीलंडने आपले द्विपक्षीय संबंध कोणत्या पातळीपर्यंत उंचावले? सामरिक भागीदारी, स्ट्रॅटेजिक प्लॅन कधीपर्यंतचा आहे? 2030 पर्यंत. कशासाठी? संरक्षण आहे, व्यापार आहे, सागरी सुरक्षा आहे, शिक्षण आहे, विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये 10 करारांवर स्वाक्षरी केलेली आहे. डन. भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅपचे मुख्य उद्दिष्ट काय? मुख्य उद्दिष्ट काय? क्रीडा क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन देणे. मग 2030 चे राष्ट्रकुल गेम असतील किंवा 2032 चे ऑलिम्पिक गेम असेल, त्यांच्यात भारताची कामगिरी उंचावली पाहिजे. नेक्स्ट वन लाइनर बघा. चला पटपट वन लाइनर बघून घेऊ आजचे. किती आहेत? उत्तर प्रदेश महिला उद्यम निधी योजना 2026 अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाईल? 10,00,000. 50,000पासून तर 10,00,000 पर्यंत. WDMMA ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 26 मध्ये भारतीय हवाई दलाचा जगात 3रा क्रमांक आहे, सलग 5व्यांदा. सलग 5व्यांदा. ठीक आहे. प्रोजेक्ट 17A चे 6वे आणि शेवटची स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट कोणते? INS महेंद्रगिरी. UN विमेनच्या एका अहवालानुसार जागतिक मानवतावादी मदतीच्या अभावामुळे किमान किती महिला मुली आवश्यक सेवांपासून वंचित राहिल्या? 10,00,000. झारखंड AI धोरण 2026 ते 31 किती AI स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे? 1,000 AI स्टार्टअप्स. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि ट्राय यांचे देशव्यापी मोबाईल नेटवर्क सर्वेक्षण भारतातील अंदाजे किती गावांमध्ये राबवले जाईल? 5.68 लाख गावांपर्यंत ते पोहोचवण्यात येईल. भारत न्यूझीलंड बघा. आता भारत न्यूझीलंड 2030 सालांपर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज न्यूझीलंड डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे? 7 अब्ज न्यूझीलंड डॉलर पर्यंत वाढवायचं दोघांमधला ट्रेड.
भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅप कोणत्या वर्षाच्या भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य सामंजस्य करारावर आधारित आहे? 2023 मध्ये. 2023 मध्ये आपल्या क्रीडा मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन झालेला की तिथले तज्ज्ञ लोक आपल्याकडे येतील, आपले तिकडे जातील, एकमेकांचं ट्रेनिंग वगैरे ह्या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल, जेणेकरून दोघांची गेम काय केली जाईल, इम्प्रूव्ह केली जाईल. भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅप नुसार 2032 चे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ कोणत्या शहरात आयोजित केले जातील? तर ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया. ह्या गेम्स मध्ये भारताची कामगिरी उंचावण्यावर त्यांचा काय असेल, भर असेल. आलं लक्षात? सो तिथपर्यंत आपल्याला काय करायचंय, त्या गोष्टींमध्ये आपलं सहकार्य वाढवायचं. आता इथून पुढे चालू होईल इंग्लिश. ठीक आहे, इथून पुढे चालू होतील इंग्लिश न्यूज. सो दिस इज आवर मॅगझिन. ठीक आहे, आपलं हे मॅगझिन आहे. याच्यात इम्पॉर्टंट न्यूज असतात की ज्या तुम्हाला दररोजच्या दररोज त्या करायच्या असतात. डन. सो ऑन दिस नोट आपण आज इथे थांबूया. तोपर्यंत अभ्यास करा, स्वतः हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.